नमस्कार. बघा, लोभ ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला कुठे घेऊन जाईल काही सांगता येत नाही. मग खरा आनंद नेमका कशात दडलाय? चला तर मग याच प्रश्नाचं उत्तर शोधूया एका सुंदर जातक कथेत. ही कथा स्वतः गौतम बुद्धांनी सांगितलीय. कावळा आणि सोनेरी हंसाची गोष्ट. म्हणजे आनंदी आयुष्याचा खरा स्रोत असतो तरी काय? खूप सारा पैसा, सत्ता की मग चविष्ट पदार्थ? हा प्रश्न खरं तर आपण सगळेच कधी ना कधी स्वतःला विचारतो. ही गोष्ट आपल्याला एका अशा उत्तराकडे घेऊन जाते ज्याचा आपण विचारही केला नसेल. ही कथा मुळात गौतम बुद्धांनी त्यांच्या एका लोभी भिक्षूला धडा शिकवण्यासाठी सांगितली होती. चला, आधी त्या भिक्षूची गोष्ट काय आहे ते पाहूया. पण ही कथा सुरू करण्याआधी जातक कथा म्हणजे नेमकं काय हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. या कथांमध्ये बुद्ध स्वतःच्या पूर्वजन्मातील प्राणी किंवा मानवाच्या रूपातील अनुभवांमधून लोकांना एक मोठी शिकवण देतात. तर गोष्ट आहे श्रावस्तीमधल्या एका भिक्षूची. तो त्याच्या खादाडपणासाठी ओळखला जात होता. म्हणजे कितीही उंची पदार्थ त्याच्या समोर आले तरी त्याची भूक आणि ती लालसा काही केल्यास संपतच नव्हती. आता जेव्हा बुद्धांना हे सगळं कळलं तेव्हा त्यांनी त्या भिक्षूला बोलावून सांगितलं, तुझा हा जो लोभ आहे ना तो आजचा नाहीये. आणि मग त्यांनी त्या भिक्षूला त्याच्याच पूर्वजन्माची कथा सांगायला सुरुवात केली. त्या जन्मात हा भिक्षू एक कावळा होता आणि तो सतत एकाच गोष्टीच्या शोधात असायचा, सर्वोत्तम अन्न. पण हा शोध त्याला समाधानाऐवजी आणखीनच असमाधानी करत होता. या कावळ्याचा प्रवास सुरू झाला बनारसपासून, जिथे तो मिलेल्या हत्तींचं मांस खायचा. पण त्याला त्यात काही समाधान मिळालं नाही. मग तो गेला गंगेच्या काठी. तिथे माशांची चव घेतली. तरीही तो अतृप्तच राहिला आणि शेवटी हिमालयातल्या फळांकडे वळला. पण त्याचा शोध काही संपत नव्हता. ह्याच प्रवासात त्याला काहीतरी अगदी वेगळं दिसलं. बघा, एका बाजूला होता कावळ्याचा मांसाहारी अगदी भरगच्च आहार आणि दुसऱ्या बाजूला होतं सोनेरी हंसांचं साधंसं शेवाळाचं जेवण. हा विरोधाभास बघूनच कावळ्याच्या मनात एक प्रश्न उभा राहिला. त्या सुंदर सोनेरी हंसांना पाहून कावळ्याच्या मनात एक विचित्र विचार आला. त्याची अगदी खात्रीच पटली की यांच्या ह्या सोनेरी रंगाचं आणि सौंदर्याचं रहस्य नक्कीच त्यांच्या आहारात दडलेलं आहे. त्याने मनाशी ठरवलं, जर मी यांचं अन्न खाल्लं तर मी सुद्धा यांच्यासारखाच सोनेरी होईन. आणि याच विचाराने तो कावळा त्या हंसांच्या जवळ गेला. आता त्यांच्यात जो संवाद होतो ना तोच या कथेचा खरा गाभा आहे. कावळ्याने थेट मुद्द्यावर न येता आधी स्तुती करत बोलायला सुरुवात केली. त्याने त्यांच्या सौंदर्याची प्रशंसा केली आणि मग विचारलं. हंसाने मात्र या स्तुतीने विचलित न होता अगदी शांतपणे आणि आत्मविश्वासाने उत्तर दिलं. आता मात्र कावळ्याला धीर धरवला नाही. त्याने आपला खरा प्रश्न विचारूनच टाकला. तुम्ही असं कोणतं दिव्य अन्न खाता ज्यामुळे तुम्हाला इतकं सौंदर्य आणि शक्ती मिळते? हंसाचं उत्तर ऐकून कावळ्याला तर धक्काच बसला. त्याने सांगितलं की ते असं काही दिव्य वगैरे अन्न नाही, तर फक्त साधं शेवाळ खातात. कावळा तर पूर्णपणे गोंधळूनच गेला. तो म्हणाला, अरे, मी तर इतकं स्वादिष्ट आणि वेगवेगळ्या प्रकारचं अन्न खातो तरीही माझं रूप तुमच्या जवळपास सुद्धा नाही. हे कसं शक्य आहे? आणि इथेच हंसाने कावळ्याला या कथेचं खरं ज्ञान दिलं. त्याने समजावून सांगितलं की बाह्य सौंदर्य आपण काय खातो यावर अवलंबून नसतंच मुळे. हंसाने स्पष्ट केलं, लोभ आणि इतरांना त्रास देण्याची वृत्ती ही आपलं स्तेज नष्ट करते. खरं सौंदर्य आणि शक्ती ही समाधानातून आणि कुणालाही इजा न करण्याच्या वृत्तीतून येते. पण कावळा हे सत्य स्वीकारायला तयार नव्हता. त्याला ही शिकवण म्हणजे आपला अपमान वाटला आणि तो तिथून निघून गेला. त्याला सोनेरी पंख हवे होते, पण सोनेरी विचार मात्र नको होते. ही कथा सांगितल्यानंतर बुद्ध पुन्हा वर्तमानात परत आले त्या लोभी भिक्षुकाकडे. बुद्धांनी स्पष्ट केलं की त्या जन्मात तो लोभी कावळा दुसरा तिसरा कोणी नसून तोच लोभी भिक्षू होता आणि तो सोनेरी हंस म्हणजे स्वतः बुद्ध होते. ही कथा ऐकून त्या भिक्षूचे डोळे उघडले. त्याला आपली चूक उमगली आणि त्याच्यात एक मोठं परिवर्तन घडून आलं, ज्यामुळे तो आध्यात्मिक मार्गावर आणखी पुढे जाऊ शकला. या कथेचा धडा अगदी स्पष्ट आहे. आपण काय मिळवतो किंवा काय खातो यावर आपलं सुख अवलंबून नाहीये. ते अवलंबून आहे आपल्या मनाच्या समाधानावर आणि आपल्या वृत्तीवर. आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न. आजच्या जगात जिथे प्रत्येक गोष्टीचा उपभोग घेण्यावरच भर दिला जातो, तिथे आपण स्वतःला कुठे पाहतो? त्या कावळ्याच्या भूमिकेत जो सतत आणखी काहीतरी मिळवण्याच्या शोधात असतो, की त्या हंसाच्या भूमिकेत जो साध्या गोष्टीतही समाधान मानतो?